दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल म्हणजे माणसांचे मुडदे पाडायचा कारखाना आहे. इथं संवेदनशीलता काही नाही. इथं लोकांची अजिबात काळजी नाही. बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हेच दीनानाथ मंगेशकर ट्रस्टींचं आणि सगळ्या डॉक्टरांचं त्या ठिकाणी टार्गेट आहे. पैशावरच सगळं माणसांना तोललं किंवा मापलं जातं. धर्मादाय आयुक्त हॉस्पिटल असलं तरी, धर्मादाय अंतर्गत तिथं उपचार देत असले तरी त्याचा फायदा गोरगरिबांना किंवा सर्वसामान्य लोकांना होत नाही. धनदांडगेच या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतात. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पहिलीच राज्य सरकारने 24,000 चौरस मीटर जमीन या दीनानाथ मंगेशकरच्या घशामध्ये घातलेली आहे. या हॉस्पिटलला दिलेली आहे. आता परत 795 चौरस मीटर जमीन देणं म्हणजे या हॉस्पिटलला अधिकृत माणसं मारण्याचा परवाना आहे. नाल्यासाठी सरकार जमीन देतंय, कवडी मोल जमीन देतंय. त्याच्यासाठी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय घेतला जातो. संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की राज्य सरकारने हे जी 795 चौरस मीटर जी जमीन देऊ केलेली आहे अजिबात देऊ नये. राज्य सरकारने तो निर्णय तात्काळ रद्द करावा. अन्यथा लोकांच्या भावनांना आणि त्यांच्या जखमांना कुरतडण्याचं काम सरकारमधली लोक करतायत. आम्हाला माहिती आहे सरकारचे आणि मंगेशकर कुटुंबाचे कसे हित संबंध आहेत. सगळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. पण मंगेशकर हॉस्पिटल मात्र लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सौ भिसे नावाची एक सौभाग्यवती आपल्या लहान तहान्या बाळांना स्पर्श सुद्धा करू शकली नाही. इतकं निर्दयी हॉस्पिटल असताना सुद्धा त्यांचं सरकार लांगुल चालन करत असेल. अत्यंत दुर्दैवी आहे. माझी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळांना, आरोग्य विभागाला आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळात जो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आगाऊ जमीन देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, पैसे देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करावा. अन्यथा लोकांच्या किड्यामुंग्यासारख्या मरणारा सरकारचा आशीर्वाद आहे आणि सरकारच या लोकांना पाठीशी घालते. कारण समिती जी हॉस्पिटलनं हे तयार केली त्याच्यात जोशी, त्याच्यात केळकर, त्याच्यात जोग आणि चौकशी करणार डॉक्टर घैसासांची. म्हणजे ह्यांचीच लोक ह्यांची काय चौकशी करणार, काय दिवे लावणार याच्यावर आम्हाला संशय आहे. सगळ्या चौकशीचा फार्स ही त्यांची मिलीभगत आहे आणि पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे. त्यांची धर्मादाय परवाना त्या ठिकाणी मान्यता रद्द झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शासनानं त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि धर्मादाय उपायुक्तांना तसं पत्र सुद्धा काल दिलेलं आहे. त्याच्यावर कारवाई करा. अन्यथा संभाजी ब्रिगेड ह्या सगळ्या नराधमांना सुट्टी देणार नाही हे लक्षात ठेवा.